हेलो, वेलकम टू राजश्री चौहान क्लासेस। बच्चों, मैंने आप लोगों को मराठी पोएम प्रभात इसका एक्सप्लेनेशन किया हुआ है। ऑलरेडी आपलं हे एक्सप्लेनेशन झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचे प्रश्नांची उत्तरे स्वाध्याय पूर्ण आन्सर्स देणार आहे। मराठीचा जो स्वाध्याय आहे त्याची उत्तरं मी तुम्हाला आज देणार आहे, तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा। या प्रश्नांची उत्तरांबरोबरच मी तुम्हाला काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण देणार आहे आणि त्यानंतर कवितेच्या ज्या 4-4 लाईन आपल्याला एग्जाम मध्ये येतात आणि त्याचा संदर्भ लिहायचा असतो, संदर्भासहित स्पष्टीकरण, तर ते पण कसं करायचं, कसं लिहायचं असतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि अजूनपर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब जरूर करा, मित्रांबरोबर शेअर करा। ठीक है बच्चों, तो चलिए हम स्टार्ट करते हैं। प्रश्न नंबर 1, प्रश्न 1, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। तर प्रश्न पहिला काय दिलेला आहे, कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे। तर कवीने वर्णिलेली प्रतिभेची पहाट ही कला गुणांच्या क्षितिजावर होणार आहे। कुठे होणार आहे, तर हे आन्सर आपल्याला इथे दिलेलं आहे, कला गुणांच्या क्षितिजावरती नाहीतर क्षितिजावर, एवढंच तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न 2, कवीच्या मते व्यक्तिमत्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील। तर कवीच्या मते मतलब कवि के हिसाब से, अकॉर्डिंग टू द पोएट, तो व्यक्तिमत्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजणार आहेत, तर तिथे तन सुदृढ आणि मन विशाल करण्याचे गुण रुजणार आहेत किंवा गुण रुजतील, असं तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर प्रगतीची नवपरिभाषा कोणती। तर प्रगतीची नवी परिभाषा आहे नवीन स्वप्ने आणि नवीन आशा, हीच प्रगतीची नवीन परिभाषा आहे, असं तुम्हाला लिहायचं आहे। ठीक है, तर अशा प्रकारे 3 प्रश्नांची उत्तरं झाली आहेत, तुम्हाला कळली ती कशी लिहायची, आपको पता चल गया कैसे लिखना है। पुढे आपण पाहूया प्रश्न 2, बोलातील शब्दांचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा। तो अभी न्यू जो एग्जाम का पैटर्न रहता है आप लोगों का 8th स्टैंडर्ड, तो इसमें क्या आते हैं, आप लोगों को कविता के लाइन आते हैं या इंग्लिश जैसे लेसन में भी लेसन के पैराग्राफ्स देते हैं और नीचे क्वेश्चंस रहता है, कृति सोडवा, और उसके आंसर्स आप लोगों को फाइंड करके लिखने होते हैं। तो इसमें जब आप फाइंड करके आंसर लिखते हो तो हमें लेसन के बारे में या पोएम के बारे में पूरा डिटेल में इंफॉर्मेशन भी होना जरूरी होता है, क्योंकि कभी कभी ऐसा हो जाता है कि आप लोगों को जो आंसर पूछा गया है वो ऊपर के पैराग्राफ से भी रिलेटेड हो सकता है। So therefore you must be aware of the whole lesson or whole poem. So first दिया है सुंदर जग, कोणाचे, तर कोणाचे आहे सुंदर जग, फुला पाखरांचे। तर इथे दिलेलं आहे सुंदर जग फुला पाखरांचे, जग सुंदर म्हणजे आन्सर काय आहे, फुला पाखरांचे। पसरणारा सुवास कशाचा। मग आता पसरणारा सुवास हा कशाचा आहे, तर आपल्याला ते सुद्धा इथे विचारलेलं आहे। तर आपुलकीचा सुवास पसरे, म्हणून सुवास कशाचा आहे, आपुलकीचा। तर फक्त आपुलकीचा इतना ही आप लोगों को लिखना है। त्यानंतर इधर मैंने आंसर लिखे हुए हैं, तो ये आंसर एक्चुअली लिखा हुआ है, मेरे स्टूडेंट ने लिखा हुआ है यहाँ पर ये आंसर, तो आप ये आंसर देख सकते हो। तो बहुत लाइट है इसीलिए मैं दिखा रही हूँ। अमूल्य शिकवण कोणाची आहे, अमूल्य शिकवण गुरुजनांची, अमूल्य शिकवण म्हणून गुरुजनांची, इतना आंसर आपको लिखना है। त्यानंतर दिला आहे पायाभरणी, कशाची करायची आहे पायाभरणी, अस्तित्वाची पायाभरणी। तर पायाभरणी ही कशाची, अस्तित्वाची, म्हणून उत्तर काय आहे, अस्तित्वाची। तो ये आंसर आपको लिखना है। त्यानंतर प्रश्न 3, कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा। तो यहाँ पे हमें ऑप्शंस दिए गए हैं, ये ऑप्शंस में से राइट ऑप्शन को हमें लिखना है।
पहिला दिला आहे, कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाड उगवली, कारण ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरेल. ठीक आहे, तर आपल्याला इथे हे दिलेलं आहे, ज्ञानाचं तेज नव्या युगाच्या युगात पसरेल. तर इथे आपल्याला ते दिलेलं आहे, म्हणून आपण तेच आन्सर इथे टिक मार्क करूया. तर तिसरं ऑप्शन हे राईट आहे. दुसरं दिलाय क्वेश्चन, कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे भेदाभेद नसलेले युग, म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेद नसलेले मानवतेचे युग कोणते आहे, जिथे मिटवून सारे भेद म्हणजे भेद नसलेले. मग चौथा ऑप्शन हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, योग्य जोड्या जुळवा. नव्या युगाच्या नभात नव्या विचारांच्या क्षेत्रात, म्हणजे याचा अर्थ काय आहे, नभात म्हणजे क्षेत्रात, प्रतिभेची प्रभात म्हणजे काय आहे, नवनिर्मितीची पहाट, काहीतरी नवीन करायचं अशी सुरुवात. पायाभरणी अस्तित्वाची म्हणजे स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे. व्यक्तित्वाची प्रयोगशाळा, व्यक्तित्वाची जड़न-घड़न म्हणजे हम अपने आप को किस तरह से बनाएंगे, क्या करेंगे अपने आप को आगे जाकर, इसे कहते हैं प्रयोगशाला. म्हणजे जैसे प्रयोगशाला मतलब क्या होता है, लैब में, लैबोरेटरी में हम लोग कुछ नया वहाँ पे इन्वेंशन करते हैं, ऐसे ही अपने आप में आप क्या नया करोगे, मतलब जडण-घडण. त्यानंतर इथे दिलेला आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. तर ही प्रश्नांची उत्तरं तिन्ही मी तुम्हाला नंतर देते. त्याच्या आधी आपण हे करूया. प्रश्न 6वा, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. तर यमक म्हणजे काय असतं, तर जसं आपण जैसे हम हिंदी इंग्लिश में राइमिंग वर्ड्स लिखते हैं, तो उसमें हम क्या देखते हैं, लास्ट जो है लेटर या साउंड सेम रहना चाहिए. तो ऐसे ही नभात प्रभात, तर काय लिहायचं आहे, प्रभात. तर मी तुम्हाला इथे जरा डार्क करून लिहून देते. प्रभात, मनोहर, सुंदर, अस्तित्वाची, व्यक्तित्वाची, युगात, पुन्हा इथे लिहूया प्रभात किंवा नभात. नभात सुद्धा तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे आपण हे शब्द इथे शोधलेले आहेत. प्रभात, युगात, तेच पुन्हा आलेले आहेत, युगात, प्रभात. त्याच्यानंतर शब्दांशी खेळूया. शब्दांशी तर इथे काय आपल्याला थोडं दिलेलं आहे, खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा. म्हणजे ह्या शब्दासाठी कवितेत काय दिलं आहे, आकाश म्हणजे काय दिलं आहे, नभ, नभ म्हणजे आकाश. सुगंध, सुवास. सुंदर म्हणजे काय दिलं आहे कवितेत, मनोहर, मनोहर. शरीर म्हणजे दिलं आहे तन, तन, तन म्हणजे शरीर. त्यानंतर विशेष, विशेषणांच्या योग्य जोड्या जुळवा. विशेष आणि विशेषण, जे याला कोणतं विशेषण दिलं आहे, भव्य काय आहे, भव्य पटांगण. अमूल्य, अमूल्य आहे शिकवण. नवे युग. सुंदर, सुंदर दिला आहे जग. आणि विशाल मन. ठीक आहे, तर अशा प्रकारे जोड्या जुळवायच्या आहेत. त्यानंतर मी तुम्हाला काही इथे प्रश्न देणार आहे. जसं एग्जाम मध्ये तुम्हाला, जैसे आप लोगों को एग्जाम में कृति सोडवा, आकृति पूर्ण करा, ऐसे क्वेश्चंस आते हैं. तो ये यहाँ पर कुछ आंसर्स है, मैं आप लोगों को शेयर कर रही हूँ, तर तुम्ही ते नक्की पहा. ओके, तर
आकृत्या पूर्ण करा. देशाचे सौंदर्य यात दिसून येते. कशात? नवीन स्वप्न, नवीन आशा, प्रगतीची नवपरिभाषा आणि परिश्रम. ठीक आहे. तर या 4 ऑप्शनला आपल्याला लिहायचं आहे. ते कवितेमध्ये दिलेलं आहे. या तत्वांची रुजवणूक कवी करण्यास सांगतो. सुदृढ तन आणि विशाल मन या तत्वांची आपल्याला काय करायची आहे? रुजवणूक. त्यानंतर हे आपण केलेलं आहे टेक्स्टबुक मधून, पुन्हा हे पण केलेलं आहे. त्यानंतर चूक किंवा बरोबर तुम्हाला सांगायचं आहे. कलागुणांच्या क्षितिजावर रम्य प्रभात झाली. बरोबर. परिश्रमाने व प्रयत्नाने आपण देशाला उन्नतीच्या मार्गावर नेऊ. बरोबर. आपापसातील लिहायचं इथे ऍक्च्युली प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. आपापसातील सर्व भेद मिटवूनच आपण मानवतेच्या युगात जाऊ शकतो. बरोबर. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे स्थान म्हणजेच आपला आजचा भारत. बरोबर आहे. म्हणजे 4ही ऑप्शन काय आहेत? हे बरोबर आहेत. त्यानंतर हे सुद्धा आपण केलेलं आहे. त्यांना पुढे पाहूया. आकाश शब्दसमूहाबद्दल एक शब्द. म्हणजे काय दिलेलं आहे? शब्दसमूह म्हणजे एखादी आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं असतं आणि त्यासाठी काय आहे शब्द एकच शब्दामध्ये. तर आकाश पृथ्वीला टेकलेले आहे असे दिसणारी भासमान रेषा. जैसे हम दूर जब देखते हैं, नजर दूर हमारी नजर जाती है, तब हमें क्या दिखाई देता है? जैसे कि आसमान और जमीन ये दोनों एक दूसरे को ऐसे आकर मिल रहे हैं, जहाँ पर वो टच हो रहे हैं, ऐसे हमें लगता है, जिसे हम इंग्लिश में कहते हैं हॉरिजॉन. तो इसे हम हिंदी में और मराठी में क्या कहेंगे? क्षितिज. इसे हिंदी में भी क्षितिज ही कहा जाता है. मराठीमध्ये पण आपण त्याला क्षितिज असं म्हणतो. ठीक है. जहाँ पे आसमान और जमीन दोनों एक दूसरे को मिलते हुए हमें दिखते हैं. त्यानंतर संदर्भासहित स्पष्टीकरण. गुरुजींची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. ही आपल्याला कवितेची ओळ दिलेली आहे. कविता में हमें ये लाइन दी है, तो इसका क्या है अर्थ है ये हमें लिखना है. तर ही ओळ कवि किशोर बळी यांच्या, तो हमें सबसे पहले जो उसके कवि है उनका नाम लिखना है. यांच्या प्रभात या कवितेतून, तर कोणते कविता से लिया है, कोणत्या कवितेतून ही ओळ घेतली आहे ती तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या कवितेबद्दल माहिती आहे हे तुम्हाला तिथे आधी सांगायचं आहे. म्हणून ही ओळ कवी किशोर बळी यांच्या प्रभात या कवितेतून घेतली आहे. कवि सांगतात, तो अभी वो क्या बताना चाहते हैं लाइन से? कवि सांगतात, आज ह्या नवीन पिढीला कलागुणांचा विकास करण्याची नवीन संधी मिळत आहे. त्यासाठी गुरुजन खूप मेहनत कष्ट करत आहेत. व लिहा आहेत. या युगात आपण त्याचा फायदा करून घ्यावा असे कवी म्हणतात. ठीक आहे. तर ही गेल्या वर्षीची माझ्या एक स्टुडंटची बुक आहे. मी त्याच्यातून तुम्हाला सगळे आन्सर शेअर करत आहे. सेकंड दिला आहे नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. म्हणजे पुन्हा आपल्याला लिहायचं आहे. ह्या ओळी कवी किशोर बळी यांच्या प्रभात या कवितेतून घेतल्या आहेत. कवी म्हणतात, आपल्या देशाला उन्नत करण्यासाठी नवीन स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली पाहिजे. आपण आशावादी, आपण काय असायला हवं? आपण आशावादी राहून अभ्यास करून देशाचा विकास घडवला. इथे लिहायचं आहे घडवला पाहिजे. ठीक आहे.
त्यानंतर जी टेक्स्टबुक मध्ये प्रश्न 5 मध्ये दिलेली प्रश्नांची उत्तरं आहे ती इथे उत्तरं मी तुम्हाला सांगते. तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमूहाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. तन सुदृढ व मन विशाल म्हणजे तन निरोगी राहण्यासाठी आपण व्यायाम व योगासन केली पाहिजेत. आपले शरीर निरोगी तर मन स्वच्छ निरोगी व विशाल राहते. ठीक आहे. आणि आपले शरीर जर निरोगी असेल तर काय होतं, आपलं मन पण हे नेहमी सुदृढ राहतं, स्वच्छ राहतं, विशाल राहतं. ठीक आहे. त्यानंतर ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून घेऊ शकता. प्रश्न 2, तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा. कवी या तंत्रज्ञानाच्या नवीन युगात ज्ञानाचे नवीन दालने खुली करून नव्या पिढीचा कलागुणांचा विकास करून एकमेकांना भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याचे आवाहन करतात. हीच प्रगतीची नवपरिभाषा होय. तर नवीन दालने म्हणजे काय आहे, नवीन मार्ग, नवीन रस्ते सुरुवात करून अशी इथे आपल्याला याबद्दल परिभाषा सांगितलेली आहे. प्रगतीची नवपरिभाषा सांगितली आहे. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. तर या ओळीचा आपल्याला काय अर्थ कळलेला आहे, तर आपण या नवीन युगात देशाची उन्नती करण्यासाठी नवीन स्वप्ने, भाषा, अभ्यास व परिश्रम सर्वांनी एकत्र येऊन सारे भेद मिटवून देशाचा विकास करू. म्हणजे काहीही आपण एकमेकांमध्ये जाती भेद न ठेवता फक्त आपल्या देशाचा विकास करणं हेच आपलं कर्तव्य आहे असं समजून आपण आपलं काम करत राहायचं, देशाला पुढे न्यायचं हे आपल्याला या ओळीतून कळत आहे. तर तुम्ही हे आन्सर अशा प्रकारे लिहू शकता. माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर तुमचे मत मांडा. आता तुम्हाला काय वाटतं, तुमचा भारत कसा असावा? तर मी एक भारतीय नागरिक आहे. आपल्या देशाचे संरक्षण व देशाचा विकास घडवून आणणे हे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी मी खूप अभ्यास करून ज्ञान मिळवून भारतातील प्रत्येक माणसाला साक्षर करण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे माझ्या देशाची खरी प्रगती होईल. म्हणजे आपल्या काय म्हणजे इथे वाटत आहे, माझ्या स्वप्नातील भारत कसा असावा, हा पूर्णपणे हा सुदृढ असावा. कशा प्रकारे सुदृढ होणार तो, जेव्हा इथला प्रत्येक व्यक्ती हा शिक्षित असणार आहे. म्हणजे शिक्षित भारत असेल तर आपला देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण शब्दशोधा हे आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर इथे काही एक्स्ट्रा आपल्याला दिलेले आहेत त्या मी तुम्हाला सांगते. व्याख्या म्हणजे काय आहे, परिभाषा, विकसित, उन्नती, सतत, निरंतर. ठीक आहे. हे 4 एक्स्ट्रा दिलेले आहेत ते मी तुम्हाला इथे सांगितले. हे पण आपलं झालेलं आहे. त्यानंतर पुढे पहा, हे सुद्धा यमक झालेलं आहे. त्यानंतर पाहूया, रुजवणूक सारखे आणखी 2 शब्द शोधा. फसवणूक, करमणूक. करमणूक म्हणजे काय आहे, एंटरटेनमेंट. आपण एकमेकांना काय करतो, एंटरटेन करतो, मनोरंजन करतो, त्याला म्हणतात करमणूक. सहसंबंध शोधा. नवीन, जुने. जसं नवीन आणि जुने काय दिलं आहे, ऑपोजिट दिला आहे. मग तुम्ही इथे काय करू शकता, लघु, दीर्घ. तर दीर्घ अशा प्रकारे लिहायचं. दीर्घ म्हणजे मोठा, लघु मतलब स्मॉल, दीर्घ मतलब बिग, बडा. ज्ञान, अज्ञान पुन्हा आहे ऑपोजिट. सुंदर, कुरूप. मग तुम्हाला जे आन्सर दिला आहे त्याला आधी पाहायचं.
जैसे हम इंग्लिश में देखते हैं जो एनोलॉजी होता है, ऐसे यहाँ पर ये दिया है। देन खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा। नभ, आकाश, मनोहर, सुंदर, निरंतर, सतत, प्रगती, उन्नती। त्यानंतर पुढे दिला आहे, तुम्हाला याच्यातील योग्य शब्द लेखन नियमानुसार लिहा। म्हणजे आपण कसंही लिहितो, पण त्या नियमानुसार अपन ह्या क्षितिजला कोणता प्रॉपर आहे लिहिलेला, मतलब आप लोगों को देखना है कि कौन सा क्षितिज लिखा हुआ वर्ड प्रॉपर है। तर हे जे आहे इथे लिहिलं आहे क्षितिज, क्षितिज, क्षितिज। मग आपण पाहू हे जे क्षितिज लिहिलेलं आहे हे काय आहे, हे अगदी बरोबर आहे, म्हणून हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर नवपरिभाषा, नवपरिभाषा, नवपरिभाषा। तर नवपरिभाषा म्हणजे कोणतं येणार, तर नवपरिभाषा। तर हे पहिलं ऑप्शन जे दिलेलं आहे आपल्याला हे परफेक्ट आहे, म्हणून हे तुम्हाला लिहायचं आहे। सुदृढ, सुदृढ, सुदृढ। तर सबसे हमको देखना है सुदृढ। सुदृढ म्हणजे काय आहे, तर हे जे फर्स्ट दिलेलं आहे ते ऑप्शन काय आहे, बरोबर आहे। कारण आपण जर कवितेमध्ये पाहिलं तर सुदृढ देश, आपल्याला सुदृढ हा शब्द आहे, इथे उकार केला नव्हता तर याला मी उकार करते, तर हे सुदृढ हा फर्स्ट ऑप्शन जे आहे, कारण उकार जो आहे पहिला दिला इथे दुसरा दिला आहे, तर म्हणून हे तुम्हाला घ्यायचं नाहीये, फर्स्ट ऑप्शन घ्यायचं आहे। त्यानंतर ओके, तर एवढं इथे दिलेलं आहे, मी तुम्हाला याची सगळी उत्तरे सांगितलेली आहे। तर तुम्हाला सर्व उत्तरं व्यवस्थितपणे तुम्ही परीक्षेसाठी ह्याची पाठांतर करू शकता, लिखने प्रैक्टिस करू सकता। कारण मैंने देखा है कि मराठी और हिंदी लिखना इंग्लिश मीडियम के बच्चों के लिए बहुत ही डिफिकल्ट होता है, और मराठी एक्चुअली हिंदी लिखना बहुत सिंपल है, लेकिन बच्चों को काना, मात्रा, उकार जो है इसी में ही प्रॉब्लम होते हैं। और अगर बच्चों आप लोग चाहोगे कि मैं आप लोगों को स्पेशल मराठी या हिंदी के लिए राइटिंग स्किल बढ़ाने के लिए कुछ एक्स्ट्रा ऐसे लेक्चर रखूं, तो आप लोग मुझे कमेंट करके ज़रूर बताओ, तो मैं आप लोगों के लिए ज़रूर ऐसे वीडियोस भी बनाऊंगी। और मेरा और एक चैनल है जिसका मैं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में दे रही हूँ, तो उसे एक बार आप लोग देखो और सब्सक्राइब ज़रूर करो। थैंक यू।